बोला प्रभु यीशु मसीह की, बोला प्रभु यीशु मसीह की जय. प्रभूला धन्यवाद असो. आज किती जण आनंदी आहेत, किती जण आनंदी आहेत. प्रभूची स्तुती असो. आजचा विषय असणार आहे अभिषेक सांभाळून ठेवणे. हालेलुया. देव सगळ्यांना अभिषेक देतो. परमेश्वर प्रत्येकाला काय देतो? अभिषेक देतो. पण प्रत्येक जण अभिषेक टिकवत नाही. लक्षात येतंय? देव प्रत्येकाला आशीर्वाद देतो, पण प्रत्येक जण आशीर्वाद टिकवत नाही. मला चांगलं आठवतं की कधी कधी आशीर्वाद देव देतो, परंतु काही वेळेस असं होतं की ते आशीर्वाद त्या व्यक्तीपर्यंत जायच्या अगोदर कोणीतरी चोरून येतो. तुम्ही फार आता विचार करा माझ्या शब्दाकडे, बायबलच्या वचनाकडे. मी आज काय सांगत, कदाचित तुमचा अभिषेक कोणीतरी चोरला, कदाचित तुमचा आशीर्वाद तुमच्या ऐवजी कोणाला तरी प्राप्त झाला, कारण तो आपल्याला काय टिकवता किंवा आशीर्वाद घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी उपलब्ध नव्हतो. लक्षात येतं? येऊया. अब्राहमाला परमेश्वर काय म्हटलं? मी सांगेन त्या देशात जा. प्रभूने त्याला आशीर्वाद दिला की मी तुझी संतती काय करेल? ताऱ्यानितकी, वाळूच्या कणानितकी मी करीन, असा आशीर्वाद प्रभूने त्याला दिला. टिकला का आशीर्वाद? अब्राहमाला किती मुलं होते? अब्राहमाला किती मुलं होते? अब्राहमाला मुलं किती होते? 25 अध्यायामध्ये या उत्पत्ती 25 अध्याय आणि वचन 4 पर्यंत वाचा. ऐका, अब्राहमाने दुसरी बायको, मी बायकाचे लेकरं नाही म्हटलं, मी अब्राहमाचे लेकरं म्हटलं. किती म्हटलं मी? अब्राहमाला मुलं किती होते? तुम्ही किती सांगितलं? 2 सांगितले ना. ऐका, उत्पत्ती 25 अध्याय वचन 1 पासून पुढे. अब्राहमाने दुसरी बायको केली, तिचे नाव कटुरा. तिला त्याच्यापासून जिम्रान 1, एकशान 2, मदान 3, मिद्यान 4, इश्बाक 5 व शुह 6 हे मुलं झाले. पुढे यक्षना, शबा व ददान हे झाले 6, 7, 8 मुलं. पुढे आणि ददानाचे मुले, मिद्यानाचे मुलगे. हा पुढे गेलो ते अश्शूरी, हा लटुशी व लौमी हे होते. पुढे मिद्यानाचे मुलगे यफा, यफर, हनोक, अबिदा व यल्दा हे होते. हे कोणाचा वंश? बरं, कोणाचा वंश? ह्या स्त्रीचा वंश आहे, परंतु ते कोणापासून झाले? मग कोणाचे मुलं आहेत? हे अब्राहमाला किती मुलं आहेत? हॅलो, अब्राहमाला किती मुलं आहेत? बोला बोला, किती मुलं आहेत? मुलं किती आहेत? तुम्ही बोलत नाही. मुलं किती आहेत? आम्ही बायबल तपासत नाही, इथं आम्ही चुकी करतो. आम्ही फक्त इस्माईल घेऊन चाललोय, आम्ही फक्त इसाक घेऊन चाललोय, पण बाकीच्या लेकराला बाजूला टाकून दिलाय. हॅलो, किती लेकर आहेत? अजून पण तुम्ही चुकी करताय. किती लेकर आहेत? नाही. किती लेकर आहेत? हॅलो, माझ्याकडे लक्ष द्या. किती लेकर आहेत? किती लेकर आहेत? बोला पटकन, उशीर करू नका. कृपया करून मी तुम्हाला हात जोडून बोलतो, उशीर करू नका. बोला तुम्ही. किती लेकर आहेत अब्राहमाला? डायरेक्ट मला माहिती नाहीये. मला असं म्हटलं की मी विचारणार नाही, पण मी तुमच्या बुद्धीला थोडस काय प्रेशर देतो, वजन टाकत की आठवा. नसेल आठवत तर मग तुम्हाला शिकायची गरज. हालेलुया. हो, किती मुलं आहेत? आता एवढे ऐकले नंतर नाही माहिती. अब्राहमाचे मुलं
आकाशातील तारे वाळूच्या कन्हैया किती लेकरं आहेत अब्रामाला? मोजता येणार नाही अशी. किती लेकरं आहेत अब्रामाला? मोजता बोला किती लेकरं आहेत अब्रामाला? मोजता पण येणार नाही. आशीर्वाद कोणाला मिळाला? या वचन 5 मध्ये अब्राहमाने आपले सर्वस्व कोणाला दिले? लेकरं किती आहेत? लेकरं किती आहेत? वाळूच्या तुम्ही बोला ना किती आहेत? हा बोला. आकाशातील तारे इतके, वाळूच्या कण्या इतके लेकरं आहेत. पण अब्राहमाने आशीर्वाद कोणाला दिला? इसाकाला. कोणाला दिला? बोला बोला. कोणाला दिला? इसाकाला. कोणाला दिला? इसाकाला. सर्वस्व दिला. थोडं दिला असता तर गोष्ट वेगळी होती. पण काय दिला? सर्वस्व. बाकीच्यांना पण एकाला. तुम्हाला समजतं मी काय सांगतो? लक्षात येतं मी काय सांगत आहे? ध्यानात येतं मी काय सांगत आहे? का बरं इसाकाला सर्वस्व दिलं, बाकीच्यांना का नाही दिलं? इसाकाला सगळं काही दिलं, बाकीच्यांना थोडं थोडं का दिलं? असं नाही म्हणू शकत आहे आपण. असं म्हणू शकत नाही, कारण त्याचं कारण आहे. मग हे बाकीचे लेकर देवाने नाही का दिले? देव म्हणतो मी इस्माईलला सुद्धा काय करेन? मोठं करेन, त्याच्यापासून पण मोठं राष्ट्र करेन. त्याला पण देवाने आशीर्वाद दिला. नाही सापी केली नाही. मग मला सांगा ना, अब्राहमाने इसाकाला सर्व काही दिलं, बाकीच्यांना थोडं थोडं दिलं. का बरं? लक्षात येतं मी काय सांगतो? आता सरळ सरळ स्पष्ट मला माहित ऐकायचं आहे. लक्षात येतं? कारण सगळे लेकर गुरमट होते, परंतु इसाक बापाच्या हालेलुया त्याला अर्पण करायला नेत असताना त्याला माहिती माझ्या बापाकडे कोकरू नाहीये. त्याला माहिती माझ्या बापाकडे जनावर नाहीये. माझा बाप मला सोबत घेऊन जातोय. लक्षात आलं? तुम्हाला माहिती का, ज्याला ज्यावेळेस रचना त्या लाकडावर रचलं गेलं त्यावेळेस सुद्धा तो मोठ्याने रडला नाहीये, वरडला नाहीये की बाबा मला का मारतोयस. शांत त्यावर पडून होता. जाता जाता विचारतोय पप्पा कोकरू कुठे? म्हणतो देव पाहून देईल. पण टाकल्याच्या नंतर लक्षात आलं की तो कोकरू मीच आहे. हालचाल केली नाही, बोलला नाही. काय केलं त्याने? शांत बसला. अब्रामाला ही कृती आवडली. अब्रामाच्या लक्षात आलं की ज्यावेळेस मी याच्यासाठी काय काय केलं, हे शांत बसून तो हे पाहिला. आशीर्वाद त्याला मिळाला. ओके ठीक आहे, हे त्याला मिळाला. कोणाला? इसाकाला. नंतर इसाक पुढे गेला, त्याचं लग्न झालं. त्याला किती मुलं झाले? बोला किती मुलं झाले? इथं चुकत आहात. किती मुलं झाले? कोण कोण? बरोबर बोलताय. कोण कोण? यासावाने बोला. यासावाने याकोब. कोणाला झाला? इसाकाला झालाय. आपण लेडीजला बाजूला ठेवूया, कारण मागच्या रविवारी मी सांगितलं होतं आशीर्वाद कोणाला दिलाय? नाही, कोणाला दिलाय? स्त्रीला. स्त्री माणसाच्या ते स्त्रीला विचारणारे माझ्या काळजाचा तुकडा कुठे आहे? अलग लक्षात. काळजाचा तुकडाला विचारणार नाही माझी सून कुठे आहे. लक्षात येतं मी काय सांग. आशीर्वाद कोणाला दिलाय? पुरुषाला. आणि इथं सुद्धा अब्रामाला आशीर्वाद दिला. अब्रामाने आपलं सर्वस्व जे काही आशीर्वाद होतं ते कोणाला दिला? इसाकाला दिला. आता इसाकाला 2 मुलं झाले. एकाचं नाव यासाव, एकाचं नाव काय? याकोब. आता फक्त ऐका मी काय सांगतो. दोघं भाऊ आहे, दोघं एकाच घरात राहतात, दोघं एक सारखंच अन्न खातायत, पण दोघांचे काम मात्र वेगळे, दोघांचा स्वभाव मात्र वेगळा, दोघांचे विचार मात्र वेगळे. आणि नंतर असं झालं की एक बापाचा लाडका झाला आणि एक आईचा लाडका झाला. म्हणजे जो आईचा लाडका झाला तो बापाचा ऐकत, आणि जो बापाचा लाडका झाला तो आईचा ऐकत. समजतं मी काय सांगतो? लाडका त्यालाच म्हटलं जातं ना.
जो माझा ऐकतो, जो माझ्या शब्दावर चालतो, जो मला प्रसन्न करतो, त्याला आपण काय म्हणतो? माझा लाडका. जो सर्वदा सोबत राहतो त्याला आपण काय म्हणतो? लाडका. वचन काय सांगतं? याकोब आणि यासाव हे दोघं भाऊ आहेत, परंतु दोघं वेगवेगळ्या पद्धतीने राहतात आणि दोघं वेगवेगळ्यांना आवडतात. दोघं एकालाच नाही आवडत. एक इसाकाला आवडतं, एक आईला आवडतं. हालेलुया. नंतर असं झालं, आता इथं खरी मजा आहे ऐकण्यासारखी. तुम्ही जर ऐकायला तयार असेल तर मी पुढे काय वाटतं सांगायचं? इथं आशीर्वाद टिकवण्याची एक मजा आहे. याचा लाडका होता. काय होता? याचा लाडका होता. म्हणून मला कधी कधी देवाच्या भाषणं फार आवडतात बरं का. इतके आवडतात, मी प्रत्येक प्रश्नाला धरून चालतो. तो म्हणतो कधी कधी काय कर, तू तुझ्या लेकरावर वेळीच छेडी उचल. का? कारण त्याला काय येईल? ज्ञान येईल, बुद्धी येईल आणि थोडक्यात समज येईल. बरं, तुम्ही तुमच्या लेकराला काही बोललाच नाहीये, मारलंच नाहीये, ओरडलंच नाहीये, त्यांना सांगितलंच नाहीये, त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा अर्थ समजेल का? नाही समजणार. यासावाच्या बाबतीत तेच झालं. बापाचा लाडका झाला, परंतु बापाने ते शिकवलंय का नाही मला माहिती नाही, पण त्याचं ज्ञान त्याला काय नव्हतं. एक दिवस असं झाला की तो रानात गेला आणि शिकार करून त्याला भूक लागली. काय लागली? बोला, काय लागली? काय लागली? आणि मग तो भावाकडे काय म्हणतो? मला भूक लागली, मला काहीतरी मला काहीतरी खायला दे. तो म्हणतो मी तुला दे, पण एका अटीवर, तू जर तुझ्या ज्येष्ठत्वाचा अधिकार मला देत असशील तर मी तुला. चालक कुठून आली? बोला ना, तुम्ही बोलत नाहीये कोणी माझ्याशी. कुठून आली? ओके, आईपासून. याकोब म्हणतो तू मला ज्येष्ठत्वाचा अधिकार दे, ज्येष्ठत्वाचा मला तू आशीर्वाद दे, आणि मग मी तुला त्या बदल्यात काय देईल? तो म्हणतो जर मी आज खाल्लं नाही तर माझ्या शरीरात काय राहणार नाही ताकद, आणि मी काय होईल? मरून जाईल. मग हे अधिकार काय करायचंय मला? हे अधिकार काय करायचंय? कधी कधी आपल्या जीवनात असंच प्रसंग येतो की काय करायचंय मला हे सेवा, काय करायचंय मला हे वरदान, अभिषेक, जर माझे घरचेच माझ्या सोबत राहत नाहीये. असे शब्द मी ऐकले. काय करायचंय देव 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 देव, जर माझ्या बरोबर माझी पत्नी, माझे लेकरं राहत नाही. हॅलो, समजतं मी काय सांगत आहे? आज समजून घ्या प्रत्येक जण मी काय सांगत आहे. आज प्रत्येक जणांनी ह्या वचनाकडे लक्ष द्या. मी काय सांगत आहे? आज आपल्या जीवनामध्ये ह्या घटना घडत आहे की मला काय करायचंय. हालेलुया. हा म्हणतो ज्येष्ठत्वाचा अधिकार मला काय करायचंय? मी मेलो तर काय उपयोगात आहे का? बाबा तुम्हाला जेवण दे आणि माझा अधिकार घेऊन टाक. आणि त्याने आनंदाने काय दिलंय माहितीये? वरण आणि भात. तिथं लिहिलंय आमटी, वरणाची आमटी, पण तिथं डाळ तिथं लिहिली. मला डाळ बोललं ना, मसुराच्या डाळीची आमटी त्याला दिली. बघा, ज्येष्ठत्वाचा अधिकार, सामर्थ्याचा अधिकार, आशीर्वादाचा अधिकार फक्त डाळीवर विकला गेला. म्हणजे आशीर्वाद विकला जातोय, अभिषेक विकला जातोय. तुमच्या लक्षात येत नाही म्हणून तर आज लोक डोक्यावर हात ठेवायचे 25,000 रुपये घेत आहे. मी काय सांगतो, किती घेत आहे? कधी पाहिलंय तुम्ही? लय हाण म्हणतात त्याला, लय हाण. एक प्रार्थना करायची पैसे घेतले जातात. एका पास्टरचं नाव नाही घेत, फार मोठा पास्टर आहे, केरळातला पास्टर आहे. त्यांच्याकडे मेनू कार्ड आहे. वाढदिवसाची प्रार्थना करायची एवढे पैसे, दफनविधी करायची एवढे पैसे, बाप्तिस्मा करायचा एवढे पैसे, घरात यायचे एवढे पैसे. प्रत्येक गोष्टीमध्ये काय पैसे. कारण आशीर्वाद विकला. हॅलो, नाही समजत? आशीर्वाद विकला जातो का नाही? जातो का नाही?
विकला, तसा चोरी सुद्धा केला. विकला जातो म्हणजे चोरी सुद्धा केला, हो का नाही? याने वर्णासाठी आशीर्वाद विकला. कशासाठी? वर्णासाठी, जेवायसाठी. एका दिवसाची भूक भागवण्यासाठी कायमस्वरूपीचा आशीर्वाद विकला. 2023-24 मध्ये मला एक शब्द देवाने दिला होता, तू तुझा आशीर्वाद खाण्यापिण्यामुळे गमवू नकोस. याच्यावर मी अनेक वेळेस तुम्हाला बोलतो की मला प्रभू असा बोलला एक दिवस की तू तुझ्या खाण्यापिण्यामुळे काय गमवू नकोस, आशीर्वाद गमवू नकोस, किंवा काहीतरी अभिषेक गमवू नको. असा शब्द होता. खाण्यापिण्यामुळे ते गमवू, की अभिषेक विकला पण जातो आणि अभिषेक चोरला पण जातो. आशीर्वाद विकला पण जातो आणि तो चोरला पण जातो. इथं आशीर्वाद पहिल्यांदा विकला गेला आणि त्याच्या लक्षात आलं कोणाच्या? याकोबाच्या, की येसावाला वस्तूची किंमत लक्षात येतं काय नाहीये, किंमत नाही, जाणीव नाही. हे झालं. पुढे गेला आणि नंतर लक्षात आलं की आता माझा बाप म्हातारा झालेला आहे. त्याला आता दिसायला कमी झालेला आहे. त्याला आता त्याची बुद्धी काम करत नाही. त्याची जाण्याची वेळ झालेली आहे. पण जाता जाता तो म्हणतो, जो देवाने म्हणजे माझ्या पिताला अब्राहमाला आशीर्वाद दिलाय ना, तो मी इसाकाला दिला. इसाक म्हणतो आता तोच आशीर्वाद मी माझ्या लेकराला देतोय. त्याचा आवडता कोण होता? हा बोला, कोण होता? बोला, कोण होता? बोला पटकन, कोण होता? आवडता कोण होता? मग त्याने ठरवलं आणि त्याने बापाला सांगितलं, बापाने त्याला सांगितलं की जा लवकर आणि एक शिकार करून पटकन आण आणि मला खाऊ घाल, मला तुला आशीर्वाद द्यायचा. हॅलो, असे शब्द आहे ना तिथं. जा लवकर, शिकार कर, शिकार करून आण आणि मला ते खाऊ, म्हणजे मी तुला काय देईन? आशीर्वाद विकला जातो. अभिषेक विकला जातो. आज नवगिरे पासून वेगळे बोलताय, पण विकला जातो हे बायबल मधून आपण पाहतो. हा, विकला जातो म्हणजे फक्त जरुरी नाही की पैसा दिल्यावर ते वस्तू मिळते. वस्तूच्या बदल्यात वस्तू पण दिली जाते. त्याला सुद्धा काय म्हणतात? व्यवहार. डाळीच्या बदल्यात काय गेलं? ज्येष्ठत्वाचा. इसाक म्हणतो की मी तुला आशीर्वाद देतो, त्याच्या बदल्यात तू पण मला काय दे. लक्षात येतं? याला व्यवहार म्हटलं जातं. काय? व्यवहार. आशीर्वाद विकला जातो आणि त्याने त्याच्या लेकराला सांगितलं की पटकन माझ्यासाठी काय कर, शिकार करू ना आणि मला खाऊ घाल, मला तुला आशीर्वाद द्यायचा. हे कोणी ऐकलं? कोणी ऐकलं? इथपर्यंत कोण आली? त्यानंतर आईने तिच्या लाडक्या लेकराकडे गेले आणि सांगितलं, तुझा बाप तुझ्या भावाला आशीर्वाद देणार. आणि मला माहिती आहे की तुझ्या बापाच्या मुखातून शब्द ज्यावेळेस बाहेर पडतो ना, त्या व्यक्तीच्या जीवनात कार्य केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. लक्षात येतंय? मला माहिती आहे की तुझ्या बापाच्या मुखातून शब्द ज्यावेळेस बाहेर पडेल ना, तो कार्य केल्याशिवाय गप्प बसत. आणि मला माहिती की ज्यावेळेस तुझा बाप काय बोलतो त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं जीवन बदलल्याशिवाय राहत. लक्षात येतंय मी काय सांगतोय? तू एक काम कर, तुझा भाऊ शिकारीला गेलाय, त्याला यायच्या अगोदर तू तुझ्या बापाला. समजतं मी काय म्हणतो? इथं खरी घटना आहे. आपण आतापर्यंत विकल्या जात बद्दल बोलत होतो, आता चोरीला जात याच्याबद्दल बोलायचं. हॅलो, आज आमची चूक कुठे आहे? ही शोधा. यासाव गेला, याकोबाला सांगितलं. याकोबाने पटकन जाऊन आपल्या जनावरांमध्ये जाऊन चेक केलं की कोणतं चांगलं कवळं मांस आहे. त्याने ते घेतलं, कापलं, रांधलं, त्याचं चांगलं सुगंधी असं स्वयंपाक केला आणि बापाला आणून देण्याच्या अगोदर त्याने चालाकी केली. काय केले? काय केले? ज्या जनावराला मारलं त्याचे कातडे आपल्या शरीरावर. हॅलो 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 काय केलं? काय केलं? अंगावर घेतलं आणि त्याने सगळ्या जागेवर केसा सारखं रूप केलं. आणि रूप बदलणारा कोण आहे? शैतानाला काय म्हटलं? शैतानाला काय म्हटलंय? शैतानाला काय म्हटलंय? रूप बदलणारा बहिरूपिया. येतं लक्षामध्ये? बायबलचं वचन सांगतं
त्याने आपल्या पूर्ण अंगावर जनावराचे केस त्याने लावले. बरं एवढ्यावर थांबला नाही, तो अजून हुशार होता म्हणून त्याने त्याचा आवाज सुद्धा बदलला. कदाचित केसाने ओळखू येणार नाही, पण आवाजाने ओळखू येतो का नाही? इतर पास्टरचा आवाज ओळखू येतो, इतर पास्टरचा आवाज ओळखू येतो, बरोबर आहे. पण आपल्याला आशीर्वाद काय करायचा होता म्हणून त्यासाठी त्याने तयारी केली. चोर सुद्धा पहिली माहिती घेतो आणि नंतर रूप बदलून जातो. हालेलुया, हालेलुया. त्या ठिकाणी याकोबाने सगळं काही रूप येसावासारखं घेतलं आणि त्याचा आवाजही बदलला आणि शेवटी बापाकडे गेला. काय झालं? बापाकडे गेला. बापाकडे जाऊन त्याने अन्न खाऊ घातलं आणि शेवटी म्हटलं की पप्पा आता मला काय द्या? ते म्हटलं बाळा माझ्या जवळ ये. त्याने जवळ घेतलं, चुंबन घेतलं आणि त्याला तपासलं की हा माझा लाडकाच आहे का? मी परत एकदा सांगतो, देवाने काळजाच्या तुकड्याला आशीर्वाद दिलाय. काळजाचा तुकडा कोण आहे? आता येतं लक्षात? अब्रामाने सुद्धा त्याच्या काळजाच्या तुकड्याला आशीर्वाद दिलाय. कोण आहे? इसाक. आणि इसाकाला सुद्धा त्याच्या काळजाच्या तुकड्याला आशीर्वाद द्यायचा होता. कोण होता? समजतंय मी काय सांगत आहे? मी मागेही सांगितलंय, जे शब्द आपण बोलतो ना ते एक पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण पुढे पुढे चालतो, तोच पुढे 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 घेऊन जातो. आणि आजही तिथंच आपण आलो, काळजाचा तुकडा. हालेलुया. काळजाचा तुकडा यासावाला द्यायचं होतं, परंतु फसवून चोरून तो आशीर्वाद कोणी मिळवला? कोणी मिळवला? बरं, कोणी मिळवला? आशीर्वाद चोरला जातो. चोरायला संधी कधी मिळाली माहिती? चोर कधी चोरी करतो? ज्यावेळेस माणूस एकतर बेसावध असतो किंवा त्या ठिकाणी उपस्थित हो का नाही? चुकीचं बोलतो मी? एकतर माणूस त्या ठिकाणी बेसावध असतो किंवा उपस्थित. जर यासव घरी असता, यासव त्या ठिकाणी असता, याकोबाला आशीर्वाद चोरता आला असता का? मग तुमचे आशीर्वाद आजपर्यंत चोरी का गेलेत माहितीये का? तुम्ही त्या व्यक्तीकडून आशीर्वाद मिळायच्या वेळेस उपस्थित. ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आला ना, त्या दिवशी त्या घटकेस तुम्ही उपस्थित. नंतर यासव आला आणि म्हटलं बाबा 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 मला आशीर्वाद द्या. मग तो आधीच कोणीतरी घेऊन गेला. मी तुला काहीच ऐका, मी तुला काहीच देऊ शकत नाही, मी तुला काहीच देऊ शकत नाही. खरं तुझा आशीर्वाद घेऊन गेला कोणी. आता तू माझ्याकडे एकच आहे, तू त्याची चाकरी करशील. लाडक्या लेकराला काय मिळाला? आता श्राप मिळाला. आणि याकोबाला काय मिळाला? आशीर्वाद. आम्ही आमचे आशीर्वाद कशामुळे गमावतो? उपस्थित. मला मगाशी एक शब्द तुम्ही सांगितला, जिथं दोघे किंवा तिघे देव तिथं आशीर्वाद घेऊन येतो. मी म्हटलं चर्च मध्ये कशासाठी आलो? विविध शब्द मी तुमच्याकडे उकळून घेतले, तुम्हाला बोलून घेतलं की तुम्हाला काय पाहिजे तुम्ही देवाकडे आलाय. कोणी आशीर्वाद म्हटलंय, कोणी बरकत म्हटलंय, कोणी यश म्हटलंय, कोणी उपस्थिती म्हटलंय, कोणी भाकर म्हटलंय, कोणी ज्ञान म्हटलंय, कोणी उन्नती म्हटलंय. बरोबर ना? हे मला पाहिजे. पण ते घेण्यासाठी तुम्ही कुठे असले पाहिजे? कुठे असले पाहिजे? हो का नाही? उपस्थित पाहिजे. आपण जर उपस्थित नसू, आपल्याला ते मिळणार आहे का? आपल्या ऐवजी दुसरा कोणी घेऊन जाईल. बोला, दुसरा कोणी घेऊन जाईल. तुम्हाला दुसऱ्याला आशीर्वाद द्यायचा आहे का? नाही. बोला, तुमचा आशीर्वाद दुसऱ्याला द्यायचा आहे का? नाही. बोला, तुमचा आशीर्वाद दुसऱ्याला द्यायचा आहे का? नाही. तुम्ही कोणीच बोलत नाही. तुमचा आशीर्वाद दुसऱ्याला द्यायचा आहे का? नाही. मला सांगायचं की देवाने तुम्हाला अभिषेक करण्यासाठी बोलवलेला आहे, पण तुमचा अभिषेक दुसऱ्याच्या वाटेला द्यायचा आहे का? नाही. हो, द्यायचा आहे का? बोला ना, द्यायचं आहे का? नाही. त्यासाठी काय केलं पाहिजे आपण? उपस्थित. आज मी काय सांगतो लक्षात येतं? यासव जागेवर उपस्थित नव्हता म्हणून आशीर्वाद मिळाला. माझा प्रभू म्हणतो की नाही, आता माझ्याकडे 10 आहेत ना, मी आता फक्त भेटायला जातो, दर रविवारी हे येतच होते. मग आज मी काय करतो? 5च घेऊन जातो, 5 शिल्लक ठेवतो. असं म्हणून देव तुमच्याकडे येतो का? तो मग तुम्ही आकाशे कपाटे रिकामे करून तुमच्याकडे मावणार नाहीत का आशीर्वाद? पण तुम्ही घ्यायला नसल्यामुळे ते आशीर्वाद तो परत ने. बोला, तो परत ने. तो ज्याला ज्याला तो वस्तू देतो ना, बघा याकोबाने जो आशीर्वाद मिळवला, चोरून का होईना मिळवला, बापाला परत मागता आला का? नाही.
मागता आलं का? दिला एकदा ते म्हणतो एकदा गेलं. येशू पण म्हणतो एकदा मी बोललो तो परत माग कार्य केल्याशिवाय. लक्षात येतं मी काय सांगतो? एकदा मी आशीर्वाद घेऊन आलो ना, ते देण्यासाठी आलोय मागे घेऊन. चला अजून एक थोडस पुढे घेतो. शैतानाला कोण ओळखता? शैतानाला तुम्ही ओळखता? नाही ओळखता? तुम्ही फार मोठी चुकी करता. फार मोठी चूक करता. तुम्ही शैतानाला ओळखलं पाहिजे. ओळखताय शैतानाला? कोण आहे शैतान? बरोबर कोण आहे? लुसिफर. बरोबर कोण आहे? लुसिफर. लुसिफर पहिलं कोण आहे? शैतान आहे का कोण आहे? स्वर्गदूत आहे. कोण आहे? तो कुठं असायचा? देवाच्या जवळ असायचा. मग देवाने त्याला शक्ती दिली असेल का नाही? देवाने सामर्थ्य दिलं असेल का नाही? देवाने काही गोष्टी वरदान त्याला दिले असेल का नाही? म्हणून देवाने त्याला अभिषेक दिला असेल का नाही? पण ज्यावेळेस त्याने पाप केलं, देवाने काढून घेतलं का मी तुला दिलं ते? आजपर्यंत त्याच सामर्थ्याने त्याच अभिषेकाने देवाच्या लोकांचं काय करतोय तो? देव एकदा देवतो ना परत काढून घे. मला काढून घे. दर्शन काढून घे. मग ते कोणाच्याही हातात पडू, देव काढून घे. तुम्ही बघा, तुम्ही आज देवातून मागायचा, वर्षांनी देवातून परत या, तोच अभिषेक परत काम करायला. हालेलुया. ते काय माहिती का? देवाने तुम्हाला दिलेलं एकदा भेट आहे, तो परत काढून घे. म्हणून त्या ठिकाणी इसाक म्हणतो की मला याकोबाने तुझा आशीर्वाद चोरला, तो मला परत घेता येत नाही. मी एकदा बोललो ना, ते काम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज मला तुम्हाला सांगायचंय, याकोब सगळ्यात मोठा त्या ठिकाणी काय झाला? व्यक्ती झाला. हातात काहीच नव्हतं, आशीर्वाद घेतला, बापाचं घर सोडलं, का म्हणूयात भावाचं घर सोडलं, आईचं घर सोडलं, मामाच्या घराच्या दिशेने वाट पकडली. तुम्हाला वाटतं अभिषेक घेणं फार सोपं आहे का?